नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे, आज आपण मक्यामध्ये बेसन घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय. चला तर वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. याचं काय बनवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा. सर्वात आधी इथे आपल्याला मक्याचं कणीस घ्यायचं आहे. कणीस सोलायचं आहे. देशी किंवा स्वीटकॉर्न कोणतेही तुम्ही घेऊ शकता. गरम पाण्यामध्ये आपल्याला मका टाकायची आहे आणि व्यवस्थित अशी शिजवून घेऊया. पहा इथे आपण मका व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे. आता ही शिजवलेली मका आपण काढून घेऊया. त्यानंतर इथे आपल्याला एक उकडलेला बटाटा घ्यायचा आहे. बटाट्याचे आपण साल काढून घेऊया. एक मोठ्या आकाराचा बटाटा आपल्याला उकडून घ्यायचा आहे. आता हा उकडलेला बटाटा आपण किसणीने किसून घेऊया, म्हणजे छान एकसारखा असा बटाटा पडेल. किंवा तुम्ही याला मॅशसुद्धा करून घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता. कोणत्याही पद्धतीने बटाटा अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. पहा बटाटा आपण व्यवस्थित असा किसून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. यामध्ये 1 वाटी उकडलेले मक्याचे दाणे घालायचे. आता आपण मक्यामध्ये बेसन पीठ घालूया. 2 मोठे चमचे बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं. उकडलेला बटाटा जो आपण किसून घेतला आहे तो घालूया. बारीक चिरलेला कांदा घालायचा. हिरवी मिरची सोबतच भरपूर अशी कोथिंबीर घाला. थोडासा लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडेसे जिरे घालायचे. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित असे एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. यामध्ये आपल्याला थेंबभरही पाणी वापरायची गरज नाही. जो बटाटा उकडून घेतलेला आहे आणि शिजवलेली मका आहे ना, त्यामध्ये हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामधल्या ओलाव्यामुळे पहा याचं छान असं मिश्रण तयार होतं. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या पौष्टिक आणि युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. पहा इथे आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण म्हणजे हे पीठ तयार झालेलं आहे. आता लगेच हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तयार झालेलं मिश्रण हातावरती घ्यायचं थोडंसं आणि अशा पद्धतीने याचा आपल्याला असा बॉल बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्रेस करून याची अशी टिक्की बनवून घ्यायची. तर मंडळी, आज आपण बनवतो आहे अतिशय पौष्टिक आणि कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी कॉर्न टिक्की. मक्याच्या टिक्की बनवतोय. याला तुम्ही कटलेटही म्हणू शकता. आवडीप्रमाणे तुम्ही याला लहान मोठ्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता. इथे मी अशा मध्यम आकाराच्या टिक्की बनवून घेत आहे. नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हे कटलेट्स बनवू शकता. अतिशय झटपट असे तयार होतात. यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला हा पदार्थ तयार होतो. सध्या पावसाळ्याचा सीझन आहे आणि पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मका बाजारामध्ये विकायला येते. मग अशा वेळेस मका भाजून खाण्यापेक्षा एकदा असा पदार्थ नक्की बनवून पहा. चवीलाही छान आहे, पौष्टिक आहे आणि पोटभरीचा सुद्धा आहे. तर पहा, आपण घेतलेल्या साहित्यामध्ये आपल्या इतक्या टिक्की तयार होतात. तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल तर साहित्याचे प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. चला आता आपण लगेच या टिक्की फ्राय करायला घेऊया. या टिक्की आपण शॅलो फ्राय करणार आहोत. तर गॅसवरती पॅन ठेवूया. थोडंसं तेल घालायचं आहे. जास्त तेलही घालायची गरज नाही. अगदी कमीत कमी तेलामध्ये या टिक्की आपण फ्राय करणार आहोत. तर पहा, अगदी थोडंसं तेल आपण पॅनमध्ये घातलेलं आहे. आता यावरती या सर्व टिक्की आपण ठेवून देऊया आणि आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे. मध्यम गॅसवरती या टिक्की आपल्याला तेलामध्ये फ्राय करायच्या आहेत. मध्यमच गॅस ठेवायचा, जेणेकरून टिक्की आतमध्येपर्यंत व्यवस्थित अशा शिजल्या जातात. 3 ते 4 मिनिटानंतर आपण या टिक्की पलटवून घेऊया. पहा, खालच्या बाजूने टिक्की व्यवस्थित अशा भाजलेल्या आहेत, तळल्या गेलेल्या आहेत. पलटवून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशा आपण शॅलो फ्राय करून घेऊया. सर्व टिक्की इथे आपण पलटवून घेतलेल्या आहेत. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला असंच मध्यम गॅसवरती फ्राय करायचं आहे. तर पहा, इथे 3-4 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण टिक्की उलटवून पाहूया. पहा, टिक्की खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशा फ्राय झालेल्या आहेत. अगदी कमीत कमी तेलामध्ये आपली पौष्टिक अशी इथे ही कॉर्न टिक्की किंवा मक्याचे कटलेट्स तयार झालेले आहे. पहा, सर्व टिक्की व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत. आता आपण लगेच
पॅनमधून काढून घेऊया. पहा या टिक्कीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. मस्त अशी आपली इथे ही कॉर्न टिक्की तयार झालेली आहे. या टिक्की तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. चवीला खूपच छान लागते. पहा इथे मस्त अशी आपली कॉर्न टिक्की तयार झालेली आहे. तोडूनसुद्धा दाखवते. आतमध्येपर्यंत पहा व्यवस्थित अशी शिजलेली आहे. गरमागरम अशा टिक्की लगेचच सर्व करायला घ्यायच्या. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला मग मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. चला तर मग बाय बाय.